नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की CHO ची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, समुदाय आरोग्य अधिकारी याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि CHO जाहिरात ऑफिशियल आपल्याला त्याची PDF या ठिकाणी आपण भेटली आहे। तर या PDF मध्ये आपण पाहणार आहोत की CHO साठी किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, CHO साठी सिलेबस किती आहे, त्याच्यासाठी ॲज अ CHO जर जॉईन झालं किंवा ॲज अ CHO जर तुमची निवड झाली तर तुम्हाला किती मानधन मिळणार आहे, किती पेमेंट मिळणार आहे, CHO साठी सिलेबस किती असणार आहे, पहिल्या CHO च्या एक्झाममध्ये आणि आत्ताच्या CHO च्या एक्झाममध्ये काय फरक आलेला आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, त्या ठिकाणी बघा, समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO NHM अंडरमध्ये येत असते। यामध्ये बघा, समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद्धतीवरती भरती होणार आहे। कंत्राटीवरती शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। म्हणजे आपल्याला जे फॉर्म भरायचा आहे ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आपल्याला भरायचा आहे CHO साठी। ठीक आहे, त्यासाठी फॉर्म भरण्याकरता उमेदवारांनी कोणत्या साईटवर जायचं आहे, या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त दुसऱ्या जर पद्धतीने फॉर्म भरला, म्हणजे जर ऑफलाईन जर फॉर्म भरला तर ते फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंक बाबत। तर ऑनलाईन लिंक अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी लिंक दिली आहे। या ठिकाणी या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि प्रवेशपत्र जे आहे CHO च्या एक्झामचं 7 दिवसापूर्वी जे आहे ते रिलीज होणार आहे आणि जी एक्झाम आहे ती ऑनलाईन होणार आहे। ठीक आहे, एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि एक्झाम फॉर्मसाठी फीस जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी राहील 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी राहील ते 900 रुपये आणि अनाथ उमेदवारांसाठी जे असेल ते 900 रुपये। म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपीज, अदर कॅटेगरीसाठी 900 रुपीज आणि अनाथसाठी जे आहे ती 900 रुपये। ठीक आहे, त्यानंतर माजी सैनिक असतील किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील याच्यासाठी परीक्षा फीस जी आहे ती पूर्णपणे माफ राहील। फक्त 2.5 फक्त ऑनलाईन पद्धतीचे परीक्षा शुल्क स्वीकारले जातील। त्यानंतर पहा, अर्ज भरणे व सादर करणे याबाबत आवश्यक सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। तर पूर्णपणे या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी आपल्याला जन्माचा दाखला किंवा आपला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC आपल्याला त्या ठिकाणी असली पाहिजे आपल्या वयाच्या पुराव्यासाठी, किंवा SSCची जी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा एजंट डोमेसाईलचं प्रमाणपत्र आपल्याला असलेलं पाहिजे। त्यानंतर हे सर्व गोष्टी आपल्याकडे असलेल्या पाहिजेत। त्यानंतर जर ग्रेडमध्ये जर तुमची मार्कशीट असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला सादर करायची। त्यानंतर फॉर्म भरते वेळेस आधी प्रोफाईल तयार करायची, त्यानंतर अर्ज सादरीकरण म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आणि शेवटची जी स्टेप असते ती असते आपल्याला फीस पे करायची। ठीक आहे, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत फॉर्म भरते वेळेस। त्यानंतर बघा, सर्वसाधारण सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, हे सर्व तुम्ही रीड करून घ्या, तुम्हाला लगेच लक्षात येतील। त्यानंतर न चुकता आपल्याला अर्ज भरायचा आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला न चुकता भरायचं आहे। तुम्ही जर भूकंपग्रस्त असताल, प्रकल्पग्रस्त असतात किंवा अंशकालीन कर्मचारी किंवा खेळाडू अनुभव पात्रता इत्यादी जर असाल तर ते एकदम न चुकता सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायच्या आहेत। त्यानंतर हॉल तिकीटचं त्यांनी सांगितलं की परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध करून देण्यात येतील। त्यानंतर परीक्षा केंद्र जे आहेत ते परीक्षा केंद्र आपल्याला फॉर्म भरते वेळेस परीक्षा केंद्र जे आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत आणि परीक्षा केंद्रानुसार जे निवडले त्याच्यानुसार आपल्याला जे काय आहे ते एक्झाम सेंटर आपल्याला ते अलॉट करतील। ठीक आहे, त्यानंतर बघा, आणि ही जी एक्झाम आहे ती पूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कुठल्याही ऑफलाईन पद्धतीने होणार नाही। जर ती एक्झाम आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ठीक आहे, आणि एकदा का जे एक्झाम सेंटर अलॉट झालं तर त्याच एक्झाम सेंटरला आपल्याला जाऊन एक्झाम द्यावी लागेल। आपल्याला कुठल्याही
कंडिशनमध्ये परीक्षा केंद्र किंवा ठिकाण, दिनांक, वेळ याबाबतची बदलीची विनंती मान्य केली जाणार नाही किंवा बदलून मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा हे सर्व गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर ओळख पटवण्यासाठी एक्झामला गेल्यानंतर ओळख पटवण्यासाठी आपल्याजवळ एक वैध फोटो असला पाहिजे. त्यानंतर पॅन कार्ड असलं पाहिजे किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर ID, आधार कार्ड, म्हणजे जे एक्झाम पटवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी पाहिजेत. ह्या सर्व तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर बघा सर्व गोष्टी तुम्हाला रीड करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा पदसंख्या, फार इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती पदसंख्या म्हणजे रिक्त जागा किती आहेत. तर खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी याच्या 1974 जागा त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. किती? 1974 जागा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 1974 जागा म्हणजे जवळपास 2000 जागा या ठिकाणी त्यांनी दिल्या आहेत. आणि रिझर्वेशन कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं तर बघा या ठिकाणी प्रवर्ग दिले आहे, कास्ट दिले आहे. याच्यामध्ये SC, ST, VJ, NT, NTC, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SE, BC, EWS, ओपन आणि टोटल. तर बघा पदसंख्या या ठिकाणी त्यांनी दिल्यात. SC साठी पदसंख्या जी आहे ती आहे 143. ठीक आहे. 143 SC साठी, ST साठी 103, VJ साठी, VJA साठी 30, NTB साठी 60, NTC साठी 29, NTD साठी 2% म्हणजे जवळपास 0, SBC साठी जवळपास 72 पदसंख्या दिली. त्यानंतर OBC साठी 243, SEBC साठी 197, EWS साठी 197, ओपन साठी 900 आणि टोटल जर विचार केला तर याचा 1974 पोस्ट या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिले आहेत. तर या पोस्टमध्ये परत यांचं जे रिझर्वेशन आहे ते बघा सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 48 ओपन म्हणजे SC मधून जे प्रकल्पग्रस्त नसतील, भूकंपग्रस्त नसतील किंवा काहीच नसतील, फक्त SC मध्ये असतील तर त्याच्यासाठी 48 जागा असतील, 28%. ST मध्ये 35. या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण रकाना बघून घ्या. ओपनसाठी विचार केला सर्वसाधारणसाठी तर 297 जागा या ठिकाणी आहेत, जवळपास 300 जागा आहेत. महिलांसाठी जे आहे ते 30% रिझर्वेशन या ठिकाणी दिले आहे. इतर जे दुसऱ्या एक्झाम असतात, ठीक आहे, दुसऱ्या एक्झाममध्ये जे 80-20 क्रायटेरिया असेल, 90-10 असेल, या ठिकाणी असा कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी महिलांना 30% आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी रिझर्वेशन बघू शकता. ओपनचा जर विचार केला, ओपन मेलचा जर विचार केला तर 297 आपल्याला सीट या ठिकाणी पाहायला मिळतात. टोटल सीट तर आहेत 650. ओपनसाठी 297 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओपनसाठी तशा तर 900 आहेत, पण 900 मधून जर आपण मेलसाठीचा जर विचार केला, कुठल्याही प्रकारचं आरक्षण वगैरे न लागण्याचा विचार जर केला तर 297 मध्ये जवळपास 300 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रवर्गानुसार दिलेल्या जागा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या बघा दिव्यांग असेल काय गोष्टी असतील तर तुम्ही बघा. त्यानंतर शेवट म्हणजे फार महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वजण ज्या ठिकाणी कन्फ्यूज असतात, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे काय. CHO साठी कोणतं क्वालिफिकेशन किंवा कोणती डिग्री इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा कोणकोणती डिग्री इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा फर्स्ट BAMS म्हणजे BAMS आयुर्वेदिक BAMS वाले जे आहेत ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर BUMS वाले, युनानीवाले, BAMS वाले, त्यानंतर BSc नर्सिंग जर कंप्लीट झाला असेल आणि तुमच्याकडे MNCचा रजिस्ट्रेशन जर क्वालिफाय असेल तर तुम्ही भरू शकता BSc नर्सिंगवाले. त्यानंतर BSc इन कम्युनिटी हेल्थ म्हणजे BSc इन कम्युनिटी हेल्थमध्ये जर झालं असेल तर ते पण या पदासाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. 4 जे आहेत ते अप्लाय करू शकतात. BAMS वाले, BSc नर्सिंगवाले आणि BSc इन कम्युनिटी हेल्थमध्ये झालं असेल तर ते पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी थोडं स्पेसिफिक सांगितलं बघा, जर आयुर्वेदिक BAMS झाला असेल किंवा BUMS झाला असेल यांच्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी किंवा अथवा दिनांकास इंटर्नशिप पूर्ण असणारे व MNC MCIM नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवारच पात्र ठरतील. जर याचं रजिस्ट्रेशन असेल तरच ते पात्र ठरतील आणि जर ते अपलोड जर केलं नाही फॉर्म भरते वेळेस तर तुमचा अर्ज जे आहे ते रद्द करण्यात येईल. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळं अशा उमेदवारांनी अर्ज भरा, ते एलिजिबल होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा सेकंड आहे BSc नर्सिंग किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थ. ठीक आहे. एक तर BSc नर्सिंग किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थ यांच्याकरिता काय सांगितलं त्यांनी, जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिल
या ठिकाणी बघा नर्सिंग काउन्सिलच्या वैध नोंदणीद्वारे, म्हणजे नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे असलंच पाहिजे. समर्थित मानवी विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र, म्हणजे त्यांच्याकडं डिग्री सर्टिफिकेट पण असलं पाहिजे. उमेदवार पात्र ठरतील, म्हणजे तेच उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील. आणि जर त्यांनी अपलोड नाही केलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तर ते काय होणार, रद्द ठरवण्यात येतील, त्यांचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रवेश परीक्षा, या ठिकाणी काय सांगितलं, दिनांकाची तारीख प्रसिद्ध केली जाईल आणि फार इम्पॉर्टंट की एक्झाम पॅटर्न कसा असणार. ठीक आहे. ठिकाणी काय सांगितलं, एक्झाम पॅटर्न कसा असणार. एक्झाम पॅटर्नमध्ये बघा पूर्वीचा जे एक्झाम पॅटर्न होता त्या ठिकाणी 50 क्वेश्चन राहायचे आणि ईच क्वेश्चन 2 मार्क्ससाठी राहायचं, म्हणजे 100 क्वेश्चन राहायचे. पण या CHO मध्ये त्यांनी जे काय आहे ते मॉडिफिकेशन केलं आहे, थोडा पॅटर्न चेंज केला आहे. या ठिकाणी प्रश्नांची संख्या जी आहे, ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार, एका क्वेश्चनसाठी 1 गुण असणार, म्हणजे 100 क्वेश्चनसाठी 100 गुण. या ठिकाणी काय सांगितलं मी, 100 क्वेश्चन्स असणार, 100 क्वेश्चनसाठी 100 मार्क्स असणार. आणि या ठिकाणी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. हे बघा, कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही. ठीक आहे. आणि जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्या उमेदवाराला कमीत कमी 45 गुण असणं आवश्यक आहे, म्हणजे मिनिमम 45 गुण त्या उमेदवाराला मिळवणं आवश्यक आहे, म्हणजे. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झाम पॅटर्नमध्ये काय काय सांगितलं त्यांनी, कोणकोणते सिलेबस. ठीक आहे. सिलेबसमध्ये 3 गोष्टी आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट जे आहे ते नर्सिंग रिलेटेड नॉलेज असलं पाहिजे सर्व, सेकंड जनरल नॉलेज आणि थर्ड आहे ते NHM प्रोग्राम रिलेटेड, म्हणजे 60, 20 आणि 20, म्हणजे 60 क्वेश्चन थेरीचे, 20 म्हणजे थेरी रिलेटेड जास्त रिलेटेड, 20 क्वेश्चन जनरल नॉलेज रिलेटेड आणि 20 क्वेश्चन NHM प्रोग्राम रिलेटेड या ठिकाणी त्यांनी सांगितले. तर मग 60 मध्ये काय काय येणार, बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, म्हणजे पब्लिक हेल्थ किंवा कम्युनिटी हेल्थमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट. त्यानंतर बेसिक ऑफ ह्युमन बॉडी, त्यानंतर चाइल्ड हेल्थचं सर्व नॉलेज, अडल्ट हेल्थचं नॉलेज, मॅटर्नल हेल्थचं नॉलेज, फॅमिली प्लॅनिंग इन डिटेल, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन्स, रेफरल लिंकेज, एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर, इमर्जन्सी सर्व्हिस आणि ओरल अँड ENT याच्या रिलेटेड जे काय असतील ते 60 क्वेश्चन या ठिकाणी असणार. ठीक आहे. त्यानंतर जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन असणार आणि NHM प्रोग्राम रिलेटेड जे आहे ते 20 क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे असे टोटल 100 क्वेश्चन आणि ईच क्वेश्चन फॉर 1 मार्क जर पकडला तर 100 मार्क या ठिकाणी आपल्याला आहेत. आणि एक्झामचं जे काही भाषा असणार आहे, ठीक आहे, लँग्वेज असणार आहे ते बाय लिंग्वर असणार आहे, म्हणजे पेपर मराठीमध्ये पण येणार आणि इंग्लिशमध्ये पण येणार. ठीक आहे. हे झालं एक्झाम पॅटर्न रिलेटेड. त्यानंतर जी काही एक्झाम आहे ती, त्याला जी टायमिंग आहे ते 120 मिनिट मिळणार, म्हणजे 2 तास टाईम. 100 गुण असतील किंवा 100 क्वेश्चन असतील आणि त्याला टाईम असेल 120 मिनिट. ठीक आहे. म्हणजे 2 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करावे लागणार आणि पूर्ण MCQ असणार, बहुपर्यायी प्रश्न असणार आणि याला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा फेर तपासणी करता येणार नाही, जर ऑनलाईन पद्धतीने जे एक्झाम घेतली त्याची फेर तपासणी करता येणार नाही आणि त्यासाठी कंपनीला संपर्कसुद्धा साधायचा नाही, त्यांनी प्रॉपर या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा त्यांनी, हे सर्व गोष्टी तुम्ही वाचून घ्या. आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे तुमची. ठीक आहे. म्हणजे अंतिम सत्रामध्ये सत्र वाईज म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होणार आणि सगळ्या शिफ्टचं ॲनालिसिस करून त्या शिफ्टनुसार तुमचं नॉर्मलायझेशन होणार. म्हणजे काय, कोणत्या शिफ्ट अवघड होत्या आणि कोणत्या शिफ्ट सोप्या होत्या याचा विचार करून जे मार्क्स असतात ते कमी जास्त होत असतात, त्याला नॉर्मलायझेशन म्हणतात. आणि नॉर्मलायझेशन करून फायनल यादी किंवा फायनल निकाल जाहीर करण्यात येईल. ठीक आहे. आणि सर्व परीक्षार्थींना नॉर्मलायझेशन हे बंधनकारक राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. त्यानंतर बघा जर एकदा मंदिर जर वाटप झालं किंवा प्रशिक्षण केंद्र जर वाटप झालं तर त्याला 6 महिन्यासाठी जे आहे ते ट्रेनिंग देण्यात येणार. ठीक आहे. प्रशिक्षणार्थ्याची ट्रेनिंग देण्यात येणार आणि ट्रेनिंग तुम्हाला माहिती आहे, ट्रेनिंग असते वेळेस 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये जे असते त्याला म्हणतो आपण पेमेंट चालू असते. ठीक आहे. आणि 6 महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला एक्झिट एक्झाम जी आहे ते पास करावी लागणार. ठीक आहे.
त्यानंतर बघा या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. आणि फार इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला 6 महिने झाल्यानंतर ब्रिज कोर्स ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणजे जे नवीन आहेत त्यानंतर द्यावेच लागणार. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम देणे अनिवार्य राहणार. ठीक आहे. आणि त्यानंतर एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मेरिट लिस्ट अनुसार त्यांना जिल्हा किंवा उपकेंद्र वाटप करून देण्यात येतील. म्हणजे मेरिट लिस्टनुसार 6 महिने झाल्याच्या नंतर मेरिट लिस्टनुसार त्यांना जिल्हा किंवा उपकेंद्र वाटप करण्यात येतील. नियुक्ती नवीन असेल व सद्यस्थितीत घेत असलेले वेतन लागू राहणार नाही. म्हणजे जर नवीन नियुक्ती झाली तर पहिल्या जर CHO असेल तर त्याची जे काही वेतन लागू होणार नाही त्याला नवीन परत जे काही वेतन ते चालू होईल. ठीक आहे. आणि ब्रिज ट्रेनिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी 2 अटेम्प्ट जी आहे ती त्यांना हे असणार, मुभा असणार. ठीक आहे. म्हणजे 6 महिने ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना ते एक्झाम 2 अटेम्प्ट मध्ये काढावी लागणार. जर त्याला 2 अटेम्प्ट मध्ये जर काढता आले नाही तर पुन्हा त्याला 6 महिन्याची पुन्हा त्याला ट्रेनिंग करावं लागणार आणि परत त्याला ती एक्झाम द्यावी लागणार. ठीक आहे. एक्झिट एक्झाम म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर जी काही 6 महिन्यासाठी त्यांनी एक्झाम घेतल्यामध्ये जे प्रमाणपत्र देतात ते कोणत्याही स्पेशलायझेशन किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वापरू शकत नाही. फक्त CHOच्या पोस्टसाठीच ते वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलं, निवड झालेल्या उमेदवाराला पुढील 3 वर्ष समुदाय अधिकारी म्हणून शासन सेवा देणे बंधनकारक असेल. म्हणजे 3 वर्ष त्यांना नोकरी करावी लागणार. त्याकरिता प्रशिक्षणाला रुजू होण्यापूर्वी रक्कम 1,03,000चा बॉन्ड सादर करणे बंधनकारक असेल. म्हणजे त्याला बॉन्ड सादर करावा लागणार. का? कारण की त्यांना नोकरी सोडू नये म्हणून. ठीक आहे. आणि ही जी काही एक्झाम म्हणजे भरती आहे ती निवड कंत्राटी स्वरूपाची आहे. ठीक आहे. यानंतर सर्व गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर विषय आला मोबदल्याचा, म्हणजे पेमेंट किती असणार. ठीक आहे. तर जेव्हा प्रशिक्षणार्थी असतो, जेव्हा म्हणजे 6 महिन्याची ट्रेनिंग असते तेव्हा त्याला 10,000 रुपये एवढी पेन्शन म्हणजे पेमेंट असणार. ठीक आहे. स्टायपंड म्हणून त्याला 10,000 रुपये देणार. त्यानंतर जेव्हा ते समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून त्याची जर निवड झाली तर त्याला मूळ वेतन जे आहे ते 25,000 मिळणार आणि 15,000 रुपये कामावर आधारित मोबदला त्याला मिळणार. म्हणजे 15 + 25 ते आहे ते 40,000 रुपये त्याला पेमेंट असणार. आणि जर त्याची जर पोस्टिंग ट्रायबल एरियामध्ये झाली तर त्याला परत 15,000 मिळणार. म्हणजे त्याला एकूण 55,000 रुपये अशी एकूण पेमेंट मिळणार. ठीक आहे. हे झालं पेमेंटबद्दल. त्यानंतर हे वेळापत्रक वगैरे तुम्ही वाचून घ्या सर्व गोष्टी. त्यानंतर या ठिकाणी एज लिमिट दिली आहे, बघून घ्या. ओपन कॅटेगरीसाठी 38, खुल्या प्रवर्गासाठी, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असतील त्याला 45 साठी, मागासवर्गीयासाठी 43, अंशकालीनसाठी 55, माजी सैनिक वगैरे असेल तर 3 वर्ष, खेळाडू 43, अनाथ 43 आणि स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाल्य असेल तर त्याला 45. ठीक आहे. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर बघा कागद पडताळणी, तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असल्या पाहिजेत जेणेकरून. त्यानंतर शेवट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, म्हणजे लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला भरून द्यावे लागणार आहे. या ठिकाणी किती मुले असतील काय असतील ते सर्व या ठिकाणी भरून सही करून फॉर्म जे आहे ते द्यावं लागणार आहे. एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं तर CHO साठी जी जागा आली आहे ती आहे 1973-74 पदासाठी. त्यानंतर CHOची जी एक्झाम आहे ती 100 मार्क्सची आहे आणि 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन दिलेले आहेत. 100 क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर त्याचे 60 क्वेश्चन जे आहेत ते थेरी सब्जेक्टचे रिलेटेड 60 क्वेश्चन आहेत. त्यानंतर 20 क्वेश्चन जे आहेत ते जनरल नॉलेज रिलेटेड आणि 20 क्वेश्चन जे आहेत ते NHM प्रोग्राम रिलेटेड आहेत. असे सर्व मिळून 100 क्वेश्चन आहेत आणि 100 क्वेश्चनला each 1 मार्क पकडला तर 100 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि 100 मार्क्ससाठी 120 मिनिट टाईम त्यांनी आपल्याला
सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. 120 मिनिटामध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करावे लागणार. त्यानंतर जर आपण पेमेंटचा विचार केला तर पेमेंट जर प्रशिक्षणार्थी असेल, जर त्याची ट्रेनिंग चालू असेल तर त्याला 10,000 रुपये पेमेंट देण्यात येईल. त्यानंतर त्याला ॲज अ CHO म्हणून त्याची जर पोस्ट झाली तर त्याला 25,000 रुपये बेसिक पे देण्यात येणार. ठीक आहे, 25,000 रुपये बेसिक पे. त्यानंतर 15,000 रुपये जे आहे ते ॲज अ इन्सेंटिव्ह म्हणून मिळणार, म्हणजे असे टोटल 40,000. आणि जर ट्रायबल एरियामध्ये जर त्याची पोस्टिंग जर झाली तर जर ट्रायबल एरियामधलं जर हॉस्पिटल मिळालं तर त्याला परत 15,000 रुपये इन्सेंटिव्ह, म्हणजे अशी 55,000 रुपये त्याला पेमेंट मिळेल. ठीक आहे, हे झालं पेमेंट रिलेटेड. त्यानंतर प्रशिक्षणासाठी 10. त्यानंतर हे सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघितलं की BMS असेल किंवा BUMS असेल, त्यानंतर BSc नर्सिंग असेल किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थमध्ये असेल. ह्या सर्व गोष्टीसाठी जर क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करू शकतात. आणि त्यानंतर जे रजिस्ट्रेशन आहे ते कंपल्सरी आहेच. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर अपलोड नाही जर केलं तर याला अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीसाठी फॉर्म व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. कोणत्याही पोस्टसाठी तिथूनच आपलं जे बेसिक चालू होतं आणि परिपूर्ण स्टडी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन जे आहे ते एकदम हाय झालेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर परिपूर्ण स्टडी तुम्ही करा. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मेडिकल कलेक्शन चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ पूर्ण गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. पूर्ण BMSचे विद्यार्थी असतील, BUMSचे विद्यार्थी असतील, BSc नर्सिंगचे विद्यार्थी असतील आणि BSc इन कम्युनिटी हेल्थचे विद्यार्थी असतील. ह्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स.